जय भारत. भाषा शुद्ध अशुद्धतेच्या संदर्भाने नुकतंच नागराज मंजुळे यांचं एक स्टेटमेंट जे त्यांनी नॉर्म चॉम्स्कीचं उदाहरण देऊन स्टेटमेंट केलेलं आहे की शुद्ध अशुद्ध असं काही नसतं. हे सोशल मीडियामध्ये फार गाजतंय. याच संदर्भाने साम टीव्हीने देखील किरणजी माने यांची एक बाईट घेऊन किरणजी माने यांनी देखील नागराज मंजुळे यांच्या मांडणीला पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याचबरोबर जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील त्या प्रकारचं ट्विट केलेलं आहे. आणि मग सोशल मीडियामध्ये अनेक दिग्गजांनी शुद्ध अशुद्धतेच्या मांडणीची जी भूमिका नागराज मंजुळे यांनी घेतलेली त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे. नागराज मंजुळे यांची मांडणी वास्तववादी आहे, बरोबर आहे. परंतु काय ही मांडणी पहिल्यांदाच होते आहे? तर त्याचं उत्तर असं आहे की नाही. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुलेंच्या पासून ते कालपर्यंत स्टेटमेंट करणारे नागराज मंजुळे यांच्यापर्यंत एक मोठा प्रवाह भाषेच्या शुद्ध अशुद्धतेची नियमावली धुडकावून लावणार आहे. ग्रामीण बोलीला प्राधान्य देणार आहे. प्रमाण भाषेला इतर बोली भाषेवर थोपवू नका असं म्हणणार आहे. यामध्ये साहित्य क्षेत्रात महत्वाची भूमिका घेऊन उभे राहिले होते ते डॉक्टर V.V. कोलते यांनी लिखाणातून आपल्या भाषणातून वेळोवेळी भाषेच्या शुद्ध अशुद्धतेच्या प्रमाण बोलीच्या नियमावलीला धुडकावून लावलं होतं. ग्रामीण जनतेच्या लोकबोलीला प्राधान्य दिल्याच्या त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतल्या होत्या. यातूनच पुढे या सगळ्या अभ्यासातून अनेकांच्या दिग्गजांच्या अभ्यासातून पुढे गेले 28 वर्ष झालं जे लिखाण करून भूमिका मांडतायत ते असे डॉक्टर अशोक राणा हे महाविद्यालयीन जीवनात प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानापासून म्हणजे 27-28 वर्षापासून काल परवापर्यंत ह्याच भूमिका घेऊन काम करतायत की भाषेची शुद्ध अशुद्धतेची नियमावली बोली भाषेवर आणि लोकांवर बळजबरी लादू नये. आणि यामुळेच भाषेचा खराबा झालेला आहे, यामुळेच भाषेचा विकास होऊ शकलेला नाहीये. आणि याबद्दल डॉक्टर अशोक राणा यांचं आणखीन एक छोटंसं परिचय पुस्तक माझ्याकडे आहे. मराठीच्या मानगुटीवर संस्कृतची वेलांटी नावाचं पुस्तक आहे. डॉक्टर अशोक राणा हे प्राध्यापक असताना त्या काळात त्यांनी लिहिलेलं आहे. आता ते निवृत्त आहेत आणि त्यांचं आज मायथॉलॉजी आणि अनेक विषयांवर महाविद्यालयीन अभ्यासक्रमात ज्यांचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे ते अशोक राणा गेले 27-28 वर्ष झालं हीच मांडणी करतायत. आणि त्यांच्या मांडणीचा प्राधान्याचा बेसिक क्रम देखील असा राहिला की अशोक राणा म्हणतात की मोडी भाषेमध्ये सर्व मोडी ही दीर्घमध्ये आहे. मोडीमध्ये रस्व कुठल्याही प्रकारची रस्व स्वरूपाची रस्व वेलांटी किंवा रस्व या प्रकारची मांडणीच नाहीये. संपूर्ण मोडी भाषा ही दीर्घमध्ये आहे. डॉक्टर अशोक राणा म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यवहार शिवाजी महाराजांचं रस्व दीर्घवरून आडलं नाही, त्यांनी संपूर्ण मोडीत रस्वमध्ये काम केलं, ते आपलं आडायचं काही कारण नाही. आणि म्हणून रस्व दीर्घचं अवडंबर बळजबरी जनतेवर लादलंय या प्रकारची त्यांची मांडणी आहे. त्याचबरोबर संस्कृत मधला तद्भाव तत्संभाव याबद्दलही त्यांची एक वेगळी धाटणीची मांडणी राहिलेली आहे. ते म्हणतात की मराठी भाषेमध्ये संस्कृतचं व्याकरण लादलेलं आहे आणि संस्कृतचं व्याकरण लादूनच मराठीला संकुचित आणि आखूड करायचा प्रयत्न झालेला आहे. आणि म्हणून संस्कृतचं व्याकरण नाकारलं तरी मराठीत काही फरक पडत नाही. संस्कृतमध्ये काना मात्रा वेलांट्या ह्यांचा फरक पडतो, परंतु मराठीमध्ये पाण्याचं लहान न वापरलं काय, मोठं न बाणाचं न वापरलं काय, काही फरक पडत नाही. व्यवहारात मराठीमध्ये मुळात तो फरक पडलेला नाही. म्हणून रस्व दीर्घचा मराठी भाषेवर काही फरक बोलीमध्ये पडत नाही, तरी देखील ते मात्र व्याकरणात बळजबरी लादलेलं आहे. आणि व्याकरणात सुद्धा शब्दांच्या जाती शब्दांचे वर्ण म्हणजे जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था अप्रत्यक्षरित्या व्याकरणाच्या संस्कृतच्या व्याकरणाच्या रूपाने मराठीवर थोपवल्याची ही या प्रकारची अशोक राणा यांची मांडणी राहिलेली आहे. आणि मग त्यातले महत्वाचं क्रम पहिल्यांदा अशोक राणा म्हणतात की शुद्ध अशुद्ध असं काही नसतंच, प्रमाण लेखनाला बळजबरीनं शुद्ध अशुद्ध म्हणून इतरांवर लादलेला आहे. रस्व दीर्घच्या संदर्भातही त्यांनी हीच नियमावली दिलेली आहे की पाटी जादू पैलू हे जे काही शब्द वगळता कुठलेही शब्द बोली भाषेत कसेही वापरले बोलताना तरी काही फरक पडत नाही. आणि म्हणून संस्कृतचे मराठीशी कोणतं नातं आहे, तर संस्कृतचे काही शब्द सून म्हणून मराठीकडे नांदायला आलेले आहेत. आणि म्हणून अशोक राणा गमतीने सांगतात की सून म्हणून नांदायला आल्यावर माहेरचं काही इथे लादायचं नसतं, सासरचं स्वीकारायचं असतं. म्हणून संस्कृतमधून जे शब्द सून म्हणून मराठीत नांदायला आले त्या शब्दांना घेऊनच ब्राह्मणी व्यवस्थेने बळजबरी मराठीवर काही माहेरकडचं लादायचा प्रयत्न करू नये. आणि म्हणून अशा अनेक शब्दांना घेऊन
अशोक राणा यांनी ग्रामीण बोलीला महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून प्रमाण भाषा ही महाराष्ट्रावर का लादली गेली, तिचं वर्चस्व कसं काय निर्माण झालं, तर शालेय अभ्यासक्रम ठरवत असताना, मराठीचा अभ्यासक्रम ठरवत असताना पुणेरी प्रमाण बोलीला त्या काळामध्ये अभ्यासक्रम ठरवणाऱ्यांनी प्राधान्य दिलं. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये पुणेरी बोली बोलणाऱ्यांचा अभ्यासक्रम महाराष्ट्रावर लादला गेला आणि पुणेरी नाकात बोलणाऱ्यांची भाषा बळजबरी प्रमाण भाषा म्हणून इथे लादली गेली. आणि दीर्घकाळ शालेय अभ्यासक्रमात ती लादल्यामुळे सर्वसामान्य बोली बोलणाऱ्यांच्या मध्ये न्यूनगंड निर्माण झाला आणि ते बहुतांशी वेळ अपयशी ठरले. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये अनेक लेखक साहित्यिकांनी अभ्यासक्रम मंडळाला पत्र लिहिली, अभ्यासक्रम मंडळावर दबाव निर्माण केला गेला आणि मग अभ्यासक्रम मंडळाने निबंध लिहिताना आणि काही ठिकाणी आपली मांडणी करताना बोली भाषेला प्राधान्य देण्याचं स्वीकारलेलं आहे. अलीकडच्या काळात ते अभ्यासक्रम मंडळाने स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून प्रमाण भाषा ही पुणेरी लोकांची, पुणेरी ब्राह्मणांच्या घरात बोलली गेलेली प्रमाण भाषा ही बळजबरीने सगळ्या भाषांवर ओव्हरलॅप केली गेली, लादली गेली आणि त्यातून सगळी नाटकं आणि सगळी चित्रपट एकसुरी झाल्याचं आपण मराठीमध्ये बघतोय. जसं मालवणी भाषा आहे, कोकणातले मालवणीच्या बरोबर अनेक भाषेचे शेड आहेत, बोली भाषेचे प्रवाह आहेत. विदर्भामध्ये अहिराणी म्हटलं की पूर्ण विदर्भाची एकच नव्हे तर नागपूरकडची, चंद्रपूरकडची वेगळी अहिराणी, अकोला आणि वाशिमकडची, बुलढाण्याकडची वेगळी अहिराणी, शहरातली वेगळी अहिराणी, ग्रामीण वेगळी, अहिराणी म्हणण्याऐवजी वऱ्हाडी म्हणेल मी. आणि अहिराणीच्या बद्दलचा जो आहे तो खानदेशी प्रकार आहे. म्हणून विदर्भाची जी वऱ्हाडी आहे ती चंद्रपूर नागपूरकडची वेगळी वऱ्हाडी, भंडारा या भागाची वेगळी वऱ्हाडी आणि इकडे आपण बघतोय बुलढाणा वाशिमची वेगळी वऱ्हाडी किंवा ग्रामीण वेगळी वऱ्हाडी, शहरी वेगळी वऱ्हाडी. विदर्भाच्या भाषेत सुद्धा जिल्हावाईज वेगवेगळे शेड आपण बघतोय. आणि मगाशी मी जो अहिराणीचा उल्लेख केला, जी खानदेशाची अहिराणी आहे, तिथे सुद्धा चाळीसगावची, धुळ्याची, आदिवासी भागातली आणि ग्रामीण जळगावकडच्या भागातली अशी अनेक अहिराणीची देखील शेड आहेत. म्हणून अहिराणी खानदेशाची, वऱ्हाडी विदर्भाची, मालवणी कोकणातली किंवा मालवणीचे वेगळे शेड आहेत. ज्या मालवणी भाषेला मच्छिंद्र कांबळे यांनी नाटकातून फार लोकप्रिय बनवल्याचं आपण बघितलेलं आहे. आता चला हवा येऊद्यामध्ये गणेश पुरे यांनी ती जी वऱ्हाडी आहे ती मराठी भाषेमध्ये आणलेली आहे किंवा अनेक लोक आहेत. आणि म्हणून जसं सोलापुरी एक वेगळ्या धाटणीची आहे, त्यानंतर सांगली कोल्हापूरची एक वेगळ्या धाटणीची, कोल्हापुरी तर सगळ्यात वेगळी आणि भन्नाट आहे. आणि म्हणून मराठी भाषेची, बोली भाषेची कितीतरी शेड आहेत. जसं मराठवाड्याची लातूरची आलाव गेलाव आहे, नांदेडची आल्या गेल्या आहे किंवा बालाऊंची मराठी बीडची किंवा परभणीची मराठी आहे. मराठवाड्यातल्या सुद्धा मराठवाडी बोलीचे अनेक प्रकार आहेत. आणि म्हणून ही बोली भाषा जी आहे ती वेगळी आहे आणि ती स्वतंत्र अस्तित्व घेऊन उभी आहे. पण या बोलीवर प्रमाण भाषेनं अतिरेक केला, आक्रमण केलं आणि ठराविकच पुणेकरांच्या भाषेला इथे जाणीवपूर्वक प्राधान्य दिलं. ग्रामीण बोली बोलणाऱ्यांचा तुच्छता भाव आजही पुण्यामध्ये तुच्छता भावाने बघितलं जातं. पुण्यातल्या नव्या पेठेमध्ये एखाद्या अंड्याच्या दुकानावर अंडे द्या म्हणून तुम्ही गेलात तर ते म्हणतात, काय रे तुमची ही भाषा, अंडी म्हणावं अंडी. आणि म्हणून ग्रामीण बोली भाषेत बोली बोलणारे पुण्यात गेले तर त्यांना तुच्छता दर्शक वागवणारं कल्चर आजही महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. त्यांच्या भाषेवरून हसणारे, न्यूनगंडात घालणारे, त्यांना कमी लेखणारे. आणि म्हणून असं काही नसतं. आपण ज्या आईच्या पोटी जन्माला येतो त्या आईची बोली भाषा बोलणे आणि तिच्यामध्येच विचार करणे, व्यवहार करणे हे सर्वाधिक ग्रेटेस्टपणाचं लक्षण आहे. म्हणून आता बोलक्या पोपटांसारखे इंग्रजी शाळेत लेकरं पाठवून बोली भाषेला मारण्याचा जो आणखीन एक विकृत डाव चालू आहे तो सुद्धा भयानक आहे. लहान वयातल्या मुलांवर बाहेरच्या भाषेचे आघोरी संस्कार केल्यावर त्यांची थिंकिंग आईच्या भाषेमध्ये न होऊ दिली तर येणाऱ्या काळात ती मुलं आत्महत्या करतील किंवा न्यूनगंडात जातील. स्वतःच्या बोलीभाषेतच थिंकिंग होऊ द्यावी, स्वतःच्या बोलीभाषेत मुक्तपणे अभिव्यक्त व्हावं, हा खरा सेंटर बिंदू असला पाहिजे. म्हणून लिखाणाची आणि बोलण्याची शुद्ध अशुद्धता काही नसतं. आपण ज्या बोलीभाषेत बोलतो तीच शुद्ध असते, आईच्या पोटून आलेली शुद्ध असते. हीन असं काही नसतं. खरं तर शुद्ध अशुद्धतेचे नियम फक्त भाषेतच ब्राह्मणी व्यवस्थेने लादलेत का? नाही.
त्यांनी शुद्ध अशुद्धचे नियम कुठेही लावले. अहो स्त्रियांना ज्यांनी अशुद्ध म्हटलंय, मासिक पाळीला ज्यांनी अशुद्ध म्हटलंय, ते भाषेलाही असंच म्हणणार. अहो भाषा एका तोंडातून दुसऱ्या तोंडाकडे जाणारी प्रवाही आहे, मुक्त आहे. ती नदीच्या प्रवाहाप्रमाणे शुद्ध आहे, म्हणून नदीचा प्रवाह शुद्ध असतो, स्त्री शुद्ध असते. त्याचप्रमाणे भाषा देखील सदैव शुद्ध असते. तुमची ती शुद्ध आणि आमची ती अशुद्ध असं काही नसतं. आणि म्हणून भाषेचा न्यूनगंड बाळगायचं काही कारण नाही. आणि म्हणून या प्रकारची मांडणी ज्योतिराव फुलेंनीही त्या काळात केलेली आहे. फुलेंना तर रानडे म्हणायचे, फुले अशुद्ध आहेत, फुलेंना काही येत नाही, व्याकरण जमत नाही. आणि रानडे असतील, त्या काळामध्ये अनेक व्याकरणकार लोक असतील, चिपळूणकरांनी तर फुलेंवर खूप भाषेवरून टीका केली आहे. परंतु त्या चिपळूणकराला, त्या रानडेला, त्या मराठी साहित्य संस्कृती मंडळाला फुलेंनी काही भीक घातलेली नाही. आणि म्हणून चिपळूणकरी, रानडी हे ब्राह्मणिझम नाकारत आपल्या भाषेचा प्रवाह खऱ्या अर्थाने आधुनिक भारतात फुलेंनी सुरू केला. आणि मग ते पुढे राची ढेरे असतील, भालचंद्र नेमाडे असतील, कॉम्रेड शरद पाटील असतील, त्यांनी पण सांगितलं लोकबोली प्राधान्याची असते. भालचंद्र नेमाडे तर या प्रकारची मांडणी सदैव करत आलेली आहे. डॉक्टर अशोक राणा असतील, व्ही कोलते असतील, अनेक लोक आहेत. आणि म्हणून आपण सर्वसामान्य जनतेनं आपण ज्या भाषेत बोलतो, अभिव्यक्त होतो, तिलाच प्राधान्य दिलं पाहिजे. पुणेरी ब्राह्मणी भाषा लादून घ्यायचं काही कारण नाही, नाकामध्ये काही बोलायचं कारण नाही. स्थळ आणि थळ, मराठीमध्ये शब्द आहे पाणथळ जमीन. पाणथळ जमीन म्हणजे अशी जमीन जिथे जास्त पाणी असतं. थळ हा जो शब्द आहे तो नैसर्गिकरित्या भाषेतून आलाय आणि तो शुद्ध आहे. त्यालाच यांनी स्थळ केलं, स्थळ. त्यामुळे असं काही नसतं. बोलताना अनेक लोक सांगतात नव्हता हा शब्द जर शुद्ध आहे तर त्याच्या पर्यायी व्हता हा तर शुद्ध असायला हवा होता. परंतु होत्याला न होता असं म्हणण्याऐवजी नव्हता वापरलं जातं. आणि म्हणून ह्यांनी भाषा हव्या तशा आपल्याला घेतलेल्या आहेत आणि त्यालाच ते शुद्ध अशुद्धतेत त्यांच्या नियमावलीत ते ठरवतात. आणि म्हणून भाषा शुद्ध अशुद्ध असं काही नसते. आपण जे बोलतो, जे ऐकडून शिकतो, जो आपलं कल्चर आहे, जो आपला भौतिकवाद आहे, आपलं जे शहर आहे, तीच भाषा आपली शुद्ध आहे. आणि त्यामुळे कुणीही नाकात बोलायचा आणि पुणेरी भाषेत बोलायचा आव आणून प्रयत्न करू नये. आपलं जे चाललंय त्यावर चालू दिलं पाहिजे आणि असाच भाषेचा विकास केला पाहिजे. बोली भाषांना जतन संवर्धन करण्याचा काळ आलेला आहे. लातूरकरांनी आलाव गेलाव जपावं, नांदेडवाल्यांनी आल्या गेल्या जपावं, विदर्भावाल्यांनी विदर्भाची जपावी, वऱ्हाडी जपावी, खानदेशवाल्यांनी अहिराणी जपावी. अहिराणीतले गाणे किती आता फेमस होत आहेत बघा. लोकांच्या ओठावर रोज अहिराणी गाणे असतात. आणि म्हणून अहिराणी भावविश्वाने, अहिराणी भाषेने चाकोऱ्या मोडून आता मराठीवर राज्य गाजवायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या भाषेला, आपल्या बोलीला, आपल्या स्थानिकच्या भाषेला जतन संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि प्रमाण भाषा नाकारून पुस्तकं लिहिली पाहिजे, भाषणं केली पाहिजे आणि व्यवहारात त्याला महत्त्व दिलं पाहिजे. ब्राह्मणवाद्यांच्या ब्राह्मणी भाषेला लादून घेण्याचं काही कारण नाही. त्यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीचा खराबा केला आहे. अजून एक सगळ्यात मोठं षडयंत्र आता हेच म्हणायला लागलेले आहेत की आम्ही बोली भाषेला प्राधान्य देतो, पण जातीने मात्र एक जातीय लोकांनाच चित्रपटांमध्ये घ्या. म्हणजे वऱ्हाडीतला बोलणारा कोणी पाहिजे असेल तर एकाच जातीचा, मराठवाडी बोलणारा असेल तर एकाच जातीचा, सोलापुरी बोलणारा जरी घ्यायची वेळ आली तर एकाच जातीचा घेतील. म्हणजे पुन्हा एक जातीय मराठी चित्रपटात वर्चस्व ठेवायचं, पण बोली भाषेच्या व्हरायटीज वापरायच्या, असं एक षडयंत्र आहे. आमचं म्हणणं आहे जरा बाकीच्यांनाही गावगाड्यातल्या लोकांना संधी द्या ना, प्राधान्य द्या ना. आणि म्हणून बोली भाषेच्या संदर्भाने आपल्या स्थानिकच्या बोलीभाषा जपण्यासाठी आपण पुढाकार घेऊया. नागराज मंजुळेने जो काही सूर छेडलाय त्याला सगळ्यांनी पाठिंबा देऊया आणि शुद्ध अशुद्धतेची, ब्राह्मणी व्यवस्थेची नियमावली धुडकावून लावूया. शुद्ध अशुद्ध, लौकिक अलौकिक असं काही नसतं. त्यांना कुठेही शुद्ध अशुद्ध न्यायची सवयच होती. अस्पृश्यतेतही त्यांनी तेच केलं, जाती व्यवस्थेतही त्यांनी तेच केलं, स्त्रियांच्या बाबतीत तेच केलं, भाषेच्या बाबतीतही तेच केलं. आम्ही सांगू ते शुद्ध आणि तुम्ही सगळे अशुद्ध असं काही नसतं. आणि म्हणून शुद्ध अशुद्धतेच्या संकल्पना धुडकावून लावत आपण सबंध महाराष्ट्राच्या व्हरायटीबाज बोली भाषेला जगवूया. छोट्या छोट्या व्हरायटीजला घेऊन आपण प्राधान्याने त्या बोली भाषेला जपण्यासाठी पुढाकार घेऊया. धन्यवाद.